घरी पाहुणे येत आहे तर 10 ते 15 मिनिटात बनवा शेवयाची खीर. चला तर मग साहित्य पाहूया. साखर, केशर दूध, काजू, तूप, वेलची पावडर, बदाम, किशमिश, शेवया. तर कढईमध्ये तूप गरम करायला घ्यायचं. नंतर काजू तळून घ्यायचे. खूप क्रंची लागतात काजू. नंतर बदाम तळून घ्यायचे. बदाम तळल्यानंतर काढून घ्यायचे. हलकेसे तळून घ्यायचे, खूप पण नाही तळून घ्यायचे. आता मनुके तळून घ्यायचे. मनुके काढून घ्यायचे. आता नंतर शेवया तळून घ्यायच्या. शेवया पण लाल होऊ द्यायच्या छान. ही खीर झटकीपट होती, खूप वेळ नाही लागत. आता शेवया भाजून झाल्या, लाल होऊ द्यायच्या, ब्राउनिश कलर. बारीक गॅसवर भाजायच्या शेवया. आता दूध टाकून घ्यायचं. अगोदर थोडंच टाकायचं, नंतर पुन्हा परत टाकायचं. हे पहा, आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी दूध ॲड केलं आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं तुम्ही ॲड करा. नंतर खिरीमध्ये दूध आणि केशरचं पाणी घालायचं. नंतर किशमिश, बदाम आणि काजू घालून घ्यायचे. आता ते उकळू द्यायचं चांगलं. आता खीर छान उकळली आपली. आता घट्ट पण झाली बघा, कन्सिस्टन्सी किती छान आली. आता साखर घालून घ्यायची. नंतर वेलची पावडर घालायची. मी साखर आणि वेलची पावडर मिक्स केली होती. आता बघा आपली किती छान खीर झाली आहे. कुणाकुणाला खीर आवडती सांगा बरं.